नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यामध्ये जे काही परिपत्रक दिलेले आहेत, काही आपणास येथे काही मार्गदर्शक तत्वे ही स्पष्टीकरणे सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याची आपण थोडक्यात माहिती ही बघणार आहोत। तर त्यासाठी आपणास येथे परिपत्रक आणि येथे आपण परिपत्रके पाहू शकता। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण हे जे काही आहे हे 17 डिसेंबर 2024 रोजीच येथे आपणास हे परिपत्रक येथे देण्यात आलेले आहे। तर ही जी काही फाईल आहे आपण येथे ती डाउनलोड करून घेऊ शकता। तर PDF स्वरूपात ही फाईल अशा प्रकारे डाउनलोड होईल। तर हे जे काही परिपत्रक आहे हे परिपत्रक संपूर्ण इंग्लिश या भाषेमध्ये आहे। तर इंग्लिश या भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला काय इंग्लिश एवढी काय येत नाही, त्याच्यामुळे आपण हे जे काही परिपत्रक आहे हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेऊया। तर येथे आपण पाहू शकतात मित्रांनो की ऑफ ग्रिड सौर पंप स्थापनेसाठी मार्गदर्शक तत्वे आणि स्पष्टीकरणे। सिंचनासाठी ऑफ ग्रिड सौर पंपाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे। पुढील 5 वर्षांसाठी दरवर्षी 1 लाख सौर पंप बसवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे। कुसुंबी योजना ऑफ ग्रिड सौर पंपासाठी सुरू असलेली आणखी एक योजना आहे। म्हणजेच आपण कुसुंबी या योजनेसुद्धा आपली नोंदणी करू शकतात किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यामध्ये सुद्धा अर्ज करू शकतात। तर कोणतेही एकाच स्कीममध्ये आपणास यामध्ये लाभ मिळणार आहे। क्षेत्रीय कार्यालयामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि कुसुंबी योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न आणि चिंता आहेत। या चिंता दूर करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आणि स्पष्टीकरणे खाली दिलेली आहेत। महाराष्ट्र सरकारच्या 12/5/2021च्या GR नुसार शेतकरी ऑफ ग्रिड सौर पंप बसवण्यासाठी एक वेळ अनुदानाचा लाभ घेऊ शकतात। तथापि जर एखाद्या शेतकऱ्याकडे आधीच सौर पंप असेल आणि तो त्याच्या जवळच्या जमिनीवर त्याच गावात किंवा दुसऱ्या गावात दुसरा पंप बसवू इच्छित असेल तर ते शक्य नाही। म्हणजेच एका शेतकऱ्याला फक्त एकच सौर पंप हा मिळणार आहे। जरी त्याची जमीन 2 ठिकाणी किंवा 4 ठिकाणी जरी असली, त्या शेतकऱ्याला फक्त एकच पंप हा मिळणार आहे। या व्यतिरिक्त जरी एखाद्या शेतकऱ्याकडे पारंपरिक पंप असला तरी तो सौर पंप अनुदानासाठी पात्र नाही। अशा परिस्थितीत जर लाभार्थीला त्याच्या जवळच्या त्याच गावात किंवा दुसऱ्या गावात असलेल्या जमिनीत दुसरा सौर पंप बसवायचा असेल तर ORC योजनेतील DC ऑफ ग्रिड सौर पंपाच्या 100% किमतीत योगदान देऊन अतिरिक्त सौर पंप मंजूर केला जाऊ शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या प्रकरणामध्ये अनेक ग्राहक एक सामायिक विहीर वापरतात आणि त्यांना ऑफ ग्रिड सौर पंप बसवायचा असतो, तेव्हा एक लाभार्थी दुसऱ्या लाभार्थ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC घेतो आणि NOC घेतलेला लाभार्थी अनुदानाच्या फायद्यासह ऑफ ग्रिड सौर पंपाचा लाभ घेऊ शकतो। अशा परिस्थितीत ORC योजनेतील सामायिक विहिरीवर सौर पंप बसवण्याची इच्छा असलेल्या इतर लाभार्थ्यासाठी अतिरिक्त सौर पंप मंजूर केला जाऊ शकतो। जर एखाद्या लाभार्थ्याकडे अनुदानित लाभासह ऑफ ग्रिड सौर पंप असेल जो नदीतून त्याच्या शेतजमिनीपर्यंत पाणी उचलतो, जो उंचीवर किंवा अंतरावर आहे, तर सौर पंपाचा विसर्जन कमी होऊ शकतो। अशा प्रकरणामध्ये ट्रेनिफिशियर त्यांच्या शेतजमिनीला पूर्ण विसर्जनाने सिंचन करण्यासाठी दुसरा सौर पंप बसवू इच्छितो। अशा प्रकरणामध्ये लाभार्थ्यांना ORC योजनेत योग्य ठिकाणी सौर पंप बसवण्याची इच्छा असल्यास अतिरिक्त सौर पंप मंजूर केला जाऊ शकतो। जर पाण्याचा स्रोत, जलस्रोत आणि शेतजमिनी मधील उभ्या अंतर जास्त असेल तर सौर पंपाचा डिस्चार्ज कमी असेल, अशा परिस्थितीत लाभार्थी त्याच्या शेतजमिनीला प्रभावीपणे सिंचन करण्यासाठी जास्त डिस्चार्ज क्षमतेसह दुसरा सौर पंप बसवू इच्छितो। अशा परिस्थितीत लाभार्थी ORC योजनेत दुसरा सौर पंप बसवू इच्छित असल्यास अतिरिक्त सौर पंप मंजूर केला जाऊ शकतो। जर पारंपरिक पंप लाभार्थी दुसरा सौर पंप बसवू इच्छित असेल तर लाभार्थीला दुसरा सौर पंप बसविण्यासाठी अतिरिक्त सौर पंप मंजूर करता येईल।
ORC योजनेअंतर्गत सौर पंप बसविण्यासाठी खालील अटींच्या अधीन राहून मंजुरी दिली जाते. तर यामध्ये विभाग पॅनल केलेले विक्रेता, अर्जदारांनी चालू निविदामधून सौर पंपासाठी पॅनल केलेले विक्रेता निवडणे आवश्यक आहे. AMC कालावधी, वार्षिक देखभाल करार. AMC कालावधी सौर पंप सुरू झाल्यापासून 5 वर्षाचा असेल. सौर पंपाचे दर महावितरणद्वारे त्यांच्या पोर्टलवर दरवर्षी प्रकाशित केले जातील. तर GST शिवाय पंप खर्च तर हे आपण इथे पाहू शकतात. तर येथे सिस्टम सुरू झाल्यापासून तारखेपर्यंत स्थापित सिस्टीमसाठी विमा संरक्षण समाविष्ट आहे. नैसर्गिक आपत्ती आणि चोरीसह सर्व घटनांपासून. तर मित्रांनो, बाकीची ही जी काही माहिती आहे ही माहिती आपण गुगलमध्ये ट्रान्सलेट करून ही संपूर्ण माहिती येथे परत वाचू शकता. तर ORC योजना काय आहे तर हे पण आपण गुगलमध्ये सर्च करून माहिती घेऊ शकता. तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल त्यामुळे तुर्तास येथे थांबतो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.